आणि याच संदर्भात एक आणखी महत्त्वाची अपडेट येते। मनोरमा खेडकर यांना अटक झाल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांचे पती दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। मनोरमा खेडकर यांना अटक झाल्यानंतर दिलीप खेडकर यांनी आपली अटक टाळण्याचा प्रयत्न केलाय। दिलीप खेडकर यांच्यावर मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीच्या माध्यमातून धमकवल्याचा आरोप आहे। पुणे पोलीस दिलीप खेडकर यांचा सध्या शोध घेत आहेत। दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। आणखीन माहिती राहुल कुलकर्णी आपल्याला देत आहेत। राहुल, याच्यामध्ये ज्या दिवशीचा तो जो व्हिडिओ प्रत्यक्षात आला आणि व्हायरल झाला त्यात स्वतः दिलीप खेडकर हे नाहीये, पूजा खेडकर ह्याच होत्या। पण आदल्या दिवशी जो घटनाक्रम मनोरमा खेडकर मनोरमा खेडकर ह्या त्या दिवशी होत्या, दिलीप खेडकर नव्हते। पण आदल्या दिवशी जो घटनाक्रम घडला त्याच्यामध्ये मात्र दिलीप खेडकर यांनी सुद्धा आम्हाला दमबाजी केली वगैरे अशा पद्धतीची तक्रार आहे। त्यामुळे थोडंसं गुन्ह्याचं स्वरूप मनोरमा खेडकरच्या तुलनेमध्ये दिलीप खेडकर यांचं बदलतं। हे सगळं बहुधा लक्षात घेऊन त्यांनी अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज केलेला आहे। पोलिसांचा से मागवण्यात आलाय, जी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी होईल। ती उद्या किंवा परवा होऊ शकते। राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर मनोरमा खेडकर यांना अटक झाल्यानंतर आता दिलीप खेडकर यांनी आपली अटक टाळण्याचा प्रयत्न केलाय। दोघांवरही एकाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, पण गुन्ह्यांचं स्वरूप काहीसं वेगळं आहे। कारण मनोरमा खेडकर यांच्या बाबतीतला एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये त्या हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। तशाच प्रकारचा आरोप दिलीप खेडकर यांच्यावर सुद्धा आहे। पण दिलीप खेडकर यांचा फोटोमध्ये व्हिडिओमध्ये कोणताही पुरावा नाहीये। त्यांनी शेतकऱ्यांना धमकवल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणात दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय।